सब्जेक्ट हार्ड जायचा? केमिस्ट्री, त्याच्या रिॲक्शन तर मला कधी समजल्याच नाहीत. हा ना, केमिस्ट्री तर मला पण हार्ड जायचा. त्याचं पिरियोडिक टेबल पाठ करायला मला खूप वेळ जायचा. तुला माहिती आहे, मला ह्या प्लॅटफॉर्म बद्दल आधी माहित असतं ना तर आपल्याला केमिस्ट्री शिकणं खूप इझी गेलं असतं. प्लॅटफॉर्म? असा कोणता प्लॅटफॉर्म आहे का? हो, तुला माहित नाही का? आपल्या कोटिवेबियन्सने असा प्लॅटफॉर्म बनवलाय ज्यातून ते आपल्याला गेम थ्रू केमिस्ट्री शिकवतात. अरे वा, गेम थ्रू केमिस्ट्री, हे तर इंटरेस्टिंग आहे. हो, चला तर पाहूया, त्यांच्याकडूनच ऐकूया की त्यांनी काय बनवले. प्रोजेक्ट की गेमिफाय केमिस्ट्री. गुड मॉर्निंग सर. आमच्या ॲपचं नाव आहे गेमिफाय केमिस्ट्री. तर आम्ही केमिस्ट्री रिलेटेड एक ॲप बनवला आहे. त्याच्यामध्ये केमिस्ट्री रिलेटेड क्विजेस किंवा गेम्स ॲड केलेले आहेत. ऑफकोर्स 11th-12thमध्ये असताना मेडिकल असो किंवा इंजिनिअरिंग दोन्हीमध्ये केमिस्ट्री हा सब्जेक्ट असायचाच. तर ऑर्गॅनिक केमिस्ट्रीमध्ये रिॲक्शन्स वगैरे असतात तर ते हार्ड जायचं. म्हणजे स्टुडंट्स बघून ते घाबरायचे किंवा करायला पण हे व्हायचे. तर आम्ही त्याच्या रिलेटेड एक इझी वे म्हणून त्या ॲपमध्ये सपोर्टिव्ह असे हे करून केलं आहे ॲपमध्ये. तर हे लॉग इन पेज, साइन अप पेज आहे. याच्यामध्ये युजर्सचे ऑल क्रेडेन्शियल्स लाईक नेम, पासवर्ड, ईमेल आणि मोबाईल ऍड केलाय. तर लॉग इन मध्ये आता हे तर ही होम पेजची स्क्रीन आहे. याच्यामध्ये 4 बटन्स ऍड केले आहेत. एक मिनिट बॅकचा. याच्यामध्ये 4 बटन्स ऍड आहेत. गेम झोन आहे, पिरियोडिक टेबल, डेली चॅलेंजेस, व्हिडिओज आणि प्रोग्रेस ट्रॅकिंग आहे. तर गेम झोनमध्ये हे 2 गेम ऍड केलेत, पीएच कॅल्क्युलेटर आणि रिएक्शन सिम्युलेटर आहे. तर पीएच कॅल्क्युलेटरमध्ये इथे आपली ही स्क्रीन, याच्यामध्ये एंटर H+ आयन कॉन्सन्ट्रेशन, मीन्स इथे मागे फॉर्म्युले वगैरे बिल्ड केले. त्याच्यामध्ये इथे आपण कॉन्सन्ट्रेशन टाकायचं H+ आयनचं. तर कॉन्सन्ट्रेशन टाकून ते पॉईंट नंबर सपोज 2 टाकला तर इथे कॅल्क्युलेट पीएच आणि इथे पीएच आला त्याचा. तर तो ऍसिडिक, बेसिक किंवा न्यूट्रल ज्या प्रकारचा असेल तिथे ते शो होईल. इथे तर आता हा ऍसिडिक आहे. ठीक आहे, बॅक टू. आता सेकंडमध्ये रिएक्शन सिम्युलेटर आहे. तर याच्यामध्ये व्हेरियस आम्ही रिएक्शन टाकल्या. तर रिएक्शन्समध्ये HCl+NaOH आहे. तर याच्यामध्ये तर सबमिट करेक्ट रिएक्शन, इथे एक्सेप्शन हँडलिंग वगैरे यूज केलंय. करेक्ट किंवा इनव्हॅलिड इनपुट वगैरे असेल तर त्यासाठी. आता इथे पिरियोडिक टेबलमध्ये हा फुल पूर्ण 118 मीन्स हे सगळे एलिमेंट्स आम्ही याच्यामध्ये बिल्ड केलेत. तर याच्यामध्ये सगळे ग्रुप्स दिलेत, म्हणजे ऑल नॉन मेटल आहे, नोबेल गॅस आहे, अल्कली, मेटल, अल्कलाईन सगळे त्याच्यामध्ये दिलेत. तर आता हा समजा नॉन मेटल टाईपचा आहे तर या कलरने हा शो होईल. आणि त्याच्यामध्ये नोबेल गॅस आहे, ही अल्कली मेटल आहे, अल्कलाईन वगैरे तसं. आता ते एलिमेंट सर्च केलं H, तर हायड्रोजनवर आपण क्लिक केलं तर त्याची इन्फॉर्मेशन येईल. इथे ॲटॉमिक नंबर आला, त्याची कॅटेगरी नॉन मेटल, इथं नॉन मेटल तो कोणत्या ग्रुपमध्ये कोणत्या पिरियडमध्ये ते तिथे शो होत आहे. डेली चॅलेंजेसमध्ये मल्टिपल चॉईस क्वेश्चन्सच्या रिलेटेड आपण ते क्वेश्चन्स टाकलेले आहे. आता व्हॉट इज द फॉर्म्युला ऑफ मिथेन आहे. मिथेनचा काय फॉर्म्युला आहे CH4. त्याच्यावर क्लिक केल्यावरती करेक्ट येतं. ऑप्शन सिलेक्ट कर. करेक्ट येतं. नेक्स्ट रिॲक्शन. असे 20-30 क्वेश्चन्स आपण इनबिल्ड केलेले आहे याच्यामध्ये. प्रोग्रेस ट्रॅकिंग. याच्यामध्ये किती क्विजेस कम्प्लिटेड आहे 45. करेक्ट आन्सर्स, इनकरेक्ट आन्सर्स, ॲक्युरसी येते आणि पाय चार्टच्या ह्याच्यात आपण ते दाखवले. इकडे हे करेक्ट आहे आणि इनकरेक्ट साठी येलो मध्ये दाखवलं. बॅक. इथे व्हिडिओज दाखवलेत. आता सध्या हे वायफायला कनेक्ट नाही होते सो ते प्ले नाही होऊ शकत. युट्यूबच्या लिंक्स टाकलेल्या आहेत. शॉर्ट व्हिडिओज टाकलेले आहेत की ते आपल्याला कसे, म्हणजे आता वॉटरमध्ये लाईम टाकल्यावरती तो डायरेक्ट खाली जातो, त्याच्यानंतर थोडं सॉल्ट टाकल्यावरती तो फ्लोट होतो. त्याच्यानुसार आपण डे टू डे लाईफमध्ये पण ते परफॉर्म करू शकतो. त्याचे त्या व्हिडिओ लिंक्स आहेत. वायफाय नाही कनेक्ट होते सो प्ले नाही होत.
थँक्यू कोर्टुवेट फॉर सपोर्ट. थँक्यू. तुमचं केमिस्ट्री जास्त चांगलं होतं वाटतं. म्हणजे आमच्यासारख्या लोकांना गरज होती, कारण ह्याच्यातलं काहीच आठवत नव्हतं आम्हाला आता. हे ॲप्लिकेशन आधी पाहिजे होतं. छान केलं म्हणजे, कारण तो टेबल वगैरे कसं आहे लक्षात ठेवल्यानंतर पण आपल्याला माहिती शोधायला पूर्ण डिटेल कुठेतरी दुसरीकडे भेटायचे, जे की आपल्याला आता एकाच जागी भेटतात. खूप छान केलं. UI वगैरे मस्त केलेलं आहे एकदम. ठीक आहे. अजून याच्यामध्ये ॲपचा विचार करा आणि डिप्लॉय करा, म्हणजे ॲप बनवून. कारण तुम्हाला माहिती असेल ना, असंच असतं ना की आपण काहीतरी कन्सेप्ट शिकतो आणि त्याला ॲपमध्ये कन्वर्ट करतो. डिप्लॉय केल्यानंतर बऱ्याचशा लोकांना ह्या गोष्टींचा यूज होतो. जे तुम्ही क्विज वगैरे दिला ना, त्याला आणखी इंटरॅक्टिव्ह तुम्ही बनवू शकता. म्हणजे पॉईंट्स ठेवले, म्हणजे 10,000 क्विज बरोबर आले तर एक तुमचा क्रॉस झाला पॉईंट, दुसऱ्या पॉईंटपर्यंत तुम्ही पोहोचले. असं गेमिफाय करू शकता, कारण तुमच्या प्रोजेक्टचं नाव गेमिफाय केमिस्ट्री आहे. सो तशाच लेवलला तुम्ही लेवल्स ठेवू शकता त्या गोष्टींचं. ओव्हरऑल प्रोजेक्ट खूप छान केलं. थँक्यू. थँक्यू सर. साक्षी राजीव ताजने. आम्ही त्याच्यामध्ये केमिस्ट्री क्विजेस आणि गेम्स ऍड केले होते. तर केमिस्ट्री हा सब्जेक्ट थोडक्यात हार्ड जात होता, तो कसा इझी होईल असं आम्ही त्याच्यामध्ये सांगितलं त्या ॲपमध्ये. माझं नाव प्रियंका राजीव गोसावी. तर आमच्या ॲपचा मोटिव्ह असं होतं की आपल्याला बुक्समध्ये केमिस्ट्री बघायला एकदम बोरिंग वाटतं. तर मोबाईल तर जनरली सारखे सगळे यूज करत असतात. तर मग आपण ते फोनमध्ये पिरियडिक टेबल्स वगैरे बघून बघून सारखं करून डेली चॅलेंजेस होत्या आमच्या ॲपमध्ये, गेम्स होत्या. त्या गेम्सनी एक इझी अँड फन वे फॉर लर्निंग असा आमचा पर्पज होता.